वेलकम अँड वेलकम बॅक. मी श्वेता मेहेंदळे आणि मी आत्ता आली आहे साताऱ्यातल्या प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टमध्ये. गेले 7 दिवस राहुल आणि मी इथे राहतोय. आम्ही आमच्यावरती वेगवेगळे ट्रीटमेंट्स करून घेतलेत आणि ह्या ट्रीटमेंट्समुळे आम्हाला काय फायदा झाला हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहेच. पण ह्या ट्रीटमेंट्स नेमक्या काय होत्या, त्या कशा केल्या गेल्या, हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगतील वैद्य सुयोग दांडेकर. आयुर्वेद हा व्यक्ती तितक्या प्रकृती याच्यावर बेस आहे. म्हणजे वन थिंग फॉर ऑल अँड ऑल थिंग्स फॉर वन असं इथं नसतं. 7 दिवस आलात ते खरं तर खूप कौतुक आहे, कारण इतक्या बिझी शेड्यूल मध्ये तुम्ही ते 7 दिवस काढलेत हे खूप महत्वाचं आहे. तर ही आहे आमची रॉयल रूम नंबर 1. इथे बेसिक रूम आहे, डिलक्स रूम आहेत, डॉर्मेटरीज सुद्धा आहेत. म्हणजे थोडक्यात काय, आपलं बजेट किती आहे त्यानुसार आपण रूम सिलेक्ट करू शकतो. कसला कार्ड आहे हा? आहार बनतो आपलं आरोग्य पे. थँक्यू. एकच आहे. आहेत सर आहेत, हा त्यांचा पण द्या. थँक्यू. ये इकडे. पैसो. तर हा असा काढा रोज सकाळी साधारण 10-10:30 वाजता आम्हाला देतात. आयुर्वेदिक काढा आहे. आता ते एक्झॅक्टली काय काय आहे मला माहित नाही. संपला. इथे आता आपण जे काही केलं म्हणजे सुरुवातीला तुम्ही आल्या सगळ्यात पहिल्यांदा तुमची नाडी परीक्षा झाली आणि एक पोटावर असं वाजवलं, तुम्हाला आठवत असेल, त्याला नाद परीक्षा असं म्हणतात. तर तुमचा फेब्रुवारीतला जन्म आहे, तर तुमच्या जन्माच्या पाठीमागं 9 महिने जाऊन गर्भधारणा ही मेच्या शेवटी झाली. त्याप्रमाणे यांना काय औषध द्यायला पाहिजे, कुठल्या तेलानं मसाज करायला पाहिजे हे ठरवलं गेलं. आपला ऑक्टोबर महिन्यातला जन्म आहे, तर जन्माच्या मागे 9 महिने गेलं तर अगदी उन्हाळा सुरुवातीचा आहे. म्हणजे पहिले 4-5 महिने सगळे उन्हाळ्याचे असल्यामुळे यांचं पित्त खूप वाढणार आणि त्यामुळे उष्णता असणार. मग त्याप्रमाणे सगळी तुमची तेलं निवड. तुम्ही म्हणलं होतं रॅकेट स्वभाव आहे का तुमचा? परफेक्शनिस्ट असं म्हणू आपण. मग हे आपल्या जन्माच्या पाठीमागे 9 महिने जाऊन आजकाल ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो त्याला आपण स्वभाव म्हणूयात. मेंदूचा ऍटिट्यूड आहे तो. हा ऍटिट्यूड आपल्या आईच्या पोटात असतानाच बनतो. त्याप्रमाणे समजा आता तुम्हाला जे तेल लावलं तर तुम्हाला थोडा वाताचा त्रास आहे, तर तुम्हाला तिळाचं तेल बेस असलेलं संचारी वेदना नावाचं तेल निवडलं. पण हे तिळाचं तेल यांना खूप उष्ण पडलं असतं, म्हणून यांना जे एकदम प्युअर क्रूड खोबरेल तेल येतं, तर त्याचा बेस असणारं एक तनुत्वक किंवा त्याला सुवर्णकांती असं आपण त्या तेलानं तुम्हाला मसाज केलेला होता. ओके. तर ही आहे लेडीज पंचकर्म रूम. रोज सकाळी उठल्यानंतर मी इकडे यायचे. इथे माझ्या सगळ्या ट्रीटमेंट्स, थेरपीज व्हायच्या. मग दिवसाची सुरुवात माझी कशी व्हायची की सकाळी 6 वाजता मी इकडे आले की मग पोटाला ऑइल मसाज व्हायचा, त्याच्यानंतर स्टीम द्यायचे, त्याच्यानंतर बस्ती असायची, मग नस्य व्हायचं, मग धूमपान, आणि धूमपान झालं की मग फेस पॅक लावला जायचा. आणि ह्या सकाळच्या सगळ्या ट्रीटमेंट संपल्या की त्याच्यानंतर दुपारी पुन्हा मी इकडे यायचे. त्यावेळेला इथे फुल बॉडी मसाज केला जायचा मला. त्याच्यानंतर ही इकडे आतमध्ये स्टीम रूम आहे. स्टीम इथे घेतली जाते आणि फुल बॉडी मसाज झाल्यानंतर स्टीम घेणं खूप गरजेचं असतं. बरं, स्टीम झाल्यानंतर मला फुल बॉडी रॅप लावला जायचा. त्याच्यानंतर आवळा पावडरचा लेप डोक्याला असायचा आणि 1 तासानंतर मग मी आंघोळ करायचे. सो ही सगळी माझी दुपारची ट्रीटमेंट होती. सो सकाळच्या सगळ्या ट्रीटमेंट्स आणि दुपारच्या ट्रीटमेंट सगळं मी ह्याच रूममध्ये गेले 7 दिवस करते. आणि आता ताई येतील आणि कुठलं ऑइल मला हेड मसाजसाठी वापरलं जात होतं, त्याच्यानंतर धूमपानसाठी वेगळी पावडर वापरतात, तर ती पावडर कुठली आहे हे सगळं ताई आता आपल्याला सांगतील. ताई, या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी कल्याणी गंगावणे. तुम्ही किती वर्ष इथे आहात? मला 9-10 महिने झाले असतील आता इथे येऊन. अच्छा, मला सांगा की आता हेड मसाजने आपण सुरुवात करतो, मग तेल कुठलं वापरतोय आपण? आपण तुमच्यासाठी आता सदाबहार तेल वापरतोय. अच्छा, पण मग सगळ्यांना सेम असतं? नाही, सगळ्यांना सेम नाही. ते प्रत्येकाच्या जन्मतारखेनुसार डिस्कस केलेलं असतं. मग आपल्याकडे समधर्मी, क्षारधर्मी आणि आम्लधर्मी असं राहतं. अच्छा, मग माझ्यासाठी कुठलं धर्माचं तेल आहे? तुमच्यासाठी समधर्मी. समधर्माचं. ओके, मग सुरू करूया आपण. झोप यायला लागली मला.
हे आहे धुमपाळ. तर ही छोटीशी शेगडी पेटवलेली आहे आणि त्याच्यावर आपण ही वेखंड पावडर टाकणार आहोत. पण मग वेखंडाची पावडर सगळ्यांना? वेखंडाची पावडर सगळ्यांना सेम राहते. ओके. तर त्याच्यावरती वाकून असं तुम्ही धुरी घेऊ शकता. एरवी काय व्हायचं कधी कधी ना सकाळी खूप नाक असं चोक असेल तर मग ते सहन नाही व्हायचं लवकर 2 होत मिनिट. नाही. हां. सकाळच्या दुपारच्या ट्रीटमेंट झाल्या की संध्याकाळी आमची ही एक ट्रीटमेंट असायची, जेनताक. जेनताक म्हणजे प्रत्येकाला ठरवलेल्या पाल्याची किंवा आता मला उंबराच्या काड्या असायच्या त्याची धुरी असायची. तर ही धुरी घेण्यासाठी ही कुटी इथे आहे. इथे आज जाऊन धुरी घ्यायची. माझ्या सगळ्या ट्रीटमेंट झाल्या आहेत आणि आता मी चालले जेवायला. चला. पण मग मला सांगा की तुम्ही पेशंट कसं चूज करता, म्हणजे कोण आलंय आणि त्याला कशी ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे? तुमची जन्मतारीख काय, तुमची प्रकृती काय, तुमचं राहणीमान कसं, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी कुठल्या, तो सगळा विचार करून एक पर्सनलाइज्ड प्रोग्राम केला जातो. ड्रगलेस करण्याच्या दृष्टीनं इथे ट्रीटमेंट प्लॅन त्याप्रमाणे केला जातो. म्हणजे आयुर्वेदाच्या मदतीने ड्रगलेस आपण राहू शकतो आयुष्यभरासाठी औषधाशिवाय. पण मग आयुर्वेदाची औषधं घ्यायला लागणार ना? नाही नाही का? मग त्याला ड्रगलेस कसं म्हणणार? आयुर्वेद असं म्हणत नाही की मी तुमची शुगर कमी करतो. आयुर्वेद असं म्हणत नाही की मी तुम्हाला थायरॉइडचे हार्मोन्स देतो. आयुर्वेद म्हणतो की समजा या श्वेताताई आहेत तर मी श्वेताताईंना बरा करतो. मग तुमचे हार्मोन्स तयार होतील, तुमचं तुम्ही शुगर पचवायला शिका. आणि ना आयुर्वेद ना ॲलोपॅथी. आयुर्वेद ही जीवनशैली आहे. ती कधीच म्हणत नाही की तुम्ही आमच्या औषधांवर अवलंबून राहा. की शरीरच रोग बरा करते, ते बरा करायचं ट्रेनिंग फक्त आम्ही तुम्हाला देतो. बरं डॉक्टर, मला सांगा की आमचं शूटिंग जेव्हा चालू असतं ना तेव्हा आम्ही सकाळी 7:30ला घराबाहेर पडतो आणि रात्री 11:30 तर होतातच घरी परत यायला. पण मग इतके तास 15 तास 16 तास आम्ही घराच्या बाहेर असतो. मग त्यावेळेला आता तुम्ही जे सांगताय की हे पथ्य पाळायचं किंवा ह्या सगळ्या ज्या घरी गेल्यानंतरच्या गोष्टी आहेत त्या दिनक्रमात कशा करायच्या? तुम्हाला साधं सांगेल की तुम्ही तुमचं जे पाणी कॅरी करता त्या पाण्यामध्ये तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये 5 चमचे धन्याची पावडर टाका. ओके. सहज शक्य आहे की किंवा काळे मनुके जवळ ठेवा. तुम्हाला उष्ण तब्येत असणं, भूक लागल्यासारखं झालं तर 10 काळे मनुके खा. तर तुमचा परफेक्शनिस्ट स्वभाव आहे, तर समजा राग आला तर तो कॅरी करू नका. अशा छोटे छोटे टिप्स त्या माणसाच्या लाईफस्टाईल प्रमाणे दिल्या जातात. आणि हल्ली मी बघते आयुर्वेदाकडे लोकांचा कलही वाढायला लागलाय. बाकी कुठल्याही उपचार पद्धतीपेक्षा लोक म्हणतात की आयुर्वेदाचे साईड इफेक्ट्स नाही आहेत. आणि जसं तुम्ही म्हणाला स्वयंपाकघरातल्या वस्तू वापरून, पदार्थ वापरून आपण हे सगळं फॉलो करू शकतो. करेक्ट. त्यामुळे यातला मेजर भाग आहे तो म्हणजे मेडिक्लेम. मेडिक्लेम आयुर्वेदाला गव्हर्नमेंटनं केल्यापासून इथं ते ऍडमिट होऊन आयुर्वेदिक उपचार घेतले तर मेडिक्लेम मध्ये त्यांचे ते रिएम्बर्स होतात. ओके. हा आर्थिक बाजू मला हे नव्हतं माहिती. आपल्याकडे मेडिक्लेम आहे, आपण ऑथराइज्ड सेंटर आहोत. ओके. त्याच्यामुळे कोणी इथे केलं तर त्यांचं सगळं रिएम्बर्समेंट त्यांची होऊ शकते. तरी नैसर्गिक जीवनशैली हे महत्वाची आहे. आणि एकूण कॉस्ट एकूणच इतर शास्त्रामध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जो काही खर्च येतो त्या मानाने आयुर्वेदाचा खर्च हा विशिष्ट काळापुरताच आहे. आयुष्यभर औषध घ्या, तुम्हाला बीपी आहे ना आता आयुष्यभर औषध घ्या असं नाही. त्याच्यामुळे आयुर्वेदाकडे ओढा खूप वाढला आहे असं मला वाटतं. औषध घेत जगायचं नाही, औषधांशिवाय जगायचंय आम्हाला. आजार झालेत आणि मग आपण वेळेवर खाल्लंच पाहिजे, औषधं घेतलीच पाहिजे, हे आम्हाला दोघांनाही करायचं नाही. आणि त्यासाठी इकडे येण्याचा मूळ मुद्दा आणि मूळ कारण आमचं हे होतं. 7 दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. माझं वजन कमी झालंय, रिलॅक्स वाटतं, हलकं वाटतं, शांत. आम्हाला खूप छान वाटलं, खूप छान ट्रीटमेंट. आम्हाला पण खूप प्राऊड की तुम्ही दोघे इतके छान काम आणि प्रकृती 25व्या वर्षात पदार्पण करताय. तुम्हाला शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन. थँक्यू. त्यांना डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले दरवर्षी या ट्रीटमेंट घ्यायला इकडे आणि घरी गेल्यावर शूटिंग वगैरे सांभाळून गोळ्या वेळेवर घ्या. गेले 7 दिवस राहुल आणि मी साताऱ्यातल्या प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टमध्ये आलोय. आम्ही ट्रीटमेंट्स घेतल्या, त्याचा काय फायदा झाला हे मी तुम्हाला सांगेन असं मगाशी म्हटलं होतं, तर सांगते. ह्या ट्रीटमेंट्समुळे सगळ्यात मोठा फरक मला जो जाणवतोय ना तो म्हणजे माझ्यातली एनर्जी खूप वाढली आहे, खूप फ्रेश वाटतंय मला.
मला खूप असं हलकं वाटतंय, माझं वजन कमी झालं आहे. खरंच वजन कमी झालंय. आणि ते तुला मगाशी म्हणाले होते, मागे पहिल्या दिवशी म्हणाले होते की तुझा स्वभाव रागीट आहे. तुला शांत वाटतंय का आता? तुला वाटेल जास्ती. हा, कारण डॉक्टर म्हणाले होते की शरीराबरोबर मनाची सुद्धा प्रकृती सांभाळायला लागते. नाही नाही, त्यांनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या होत्या त्या त्या आम्ही पाळायचा तंतोतंत प्रयत्न ह्यापुढेही करणार आहोत. आणि दरवर्षी आम्ही इथे ट्रीटमेंट घेण्यासाठी येणार आहोत, हे आम्ही आमच्यापुरतं ठरवलं आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा इथे या आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंटचा नक्की फायदा घ्या. तुम्हाला खरंच खूप फरक पडेल. ओके, अशा वेगवेगळ्या सिरीज, वेगवेगळे व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यासाठी येणारच आहोत. तोपर्यंत बाय. ए, सांगायचं ना, काय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हिचं चॅनल. राहुलने सांगितलंय ऐकायचं. बाय बाय सर्व, बाय बाय, भेटूया. येस, सी यू. ओके, बाय बाय. थँक्यू. बाय बाय. चल बाय बाय. थँक्यू. बाय. चला, येतो. हो, नक्की. ओके, बाय. अशा तऱ्हेने घराकडे जाऊ. चला बाय.